नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्याकरण कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 12वी आणि त्यामध्ये आवश्यक असलेला व्याकरणाचा भाग आणि त्यामध्ये आपण बघतोय अलंकार. पहा बाळांनो, अलंकार म्हणजे काय? 2 गुणांसाठी 12वीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न पडतोय. आज आपण प्रत्येक अलंकाराचं वैशिष्ट्यिक रूप आणि अगदी स्पष्टपणानं प्रत्येकाच्या उदाहरणासह प्रकार बघणार आहोत. तर पहा, अलंकार म्हणजे काय? अलंकार म्हणजे तसं बघायला गेलं तर आपण अगदी साध्या सरळ भाषेमध्ये अलंकार म्हणजे दागिना. पण जेव्हा आपण कथा, कादंबरी, कविता, नाटक वगैरे साहित्य वाचतो, तेव्हा दैनंदिन जीवनातील भाषेपेक्षा थोडी वेगळी वाटणारी आणि भासणारी भाषा आपल्याला त्या कथा, कादंबरीमध्ये मिळत असते. मग आपल्याला साहित्य वाचनाचा आनंद म्हणूनच मिळत असतो की त्या भाषेचा कल किंवा त्या भाषेमध्ये वेगळ्या पद्धतीच्या अलंकारांची रचना केलेली असते आणि म्हणूनच इतर दैनंदिन भाषेपेक्षा ती भाषा थोडीशी वेगळी वाटते. म्हणजेच वेगळ्या वाटणाऱ्या दैनंदिन जीवनातील व्यवहाराच्या भाषेपेक्षा वेगळ्या वाटणाऱ्या भाषेलाच आपण अलंकारिक भाषा असं म्हणतो. आणि अलंकारांचे बाळांनो एकूण 2 प्रकार पडतात. अलंकारांचे एकूण 2 प्रकार पडतात. अर्थातच शब्दालंकार आणि अर्थालंकार. पहा बाळांनो, शब्दालंकार आणि अर्थालंकार. मग त्यांपैकी यमक, अनुप्रास, श्लेष, यमक, अनुप्रास, श्लेष या शब्दालंकारांना आपण शब्द अलंकार का म्हटलं रे? कारण त्याच्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण रचना आहेत आणि ते आपण पुढं पाहायचे आहेत. तसेच बघा, उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, व्यतिरेक, दृष्टांत आणि चेतना गुणोक्ती हे अर्थालंकार आहेत. तर इयत्ता 12वीमध्ये आपण आज पाहणार आहोत अनन्वय या अलंकाराविषयी माहिती. ती पुढील प्रमाणे. आत्तापर्यंत आपण एखाद्या वस्तूची दुसऱ्याशी तुलना करून वर्णन करत होतो, पण उपमेय हे कधीच एखाद्या गुणाच्या बाबतीत इतके अद्वितीय असते की त्याला योग्य असे उपमानच मिळू शकले नाही तर उपमेयाची तुलना त्याच्याशीच करावी लागते. बघा बाळांनो, मी परत एकदा काय सांगतेय. आत्तापर्यंत आपण उपमेयाची उपमा वर्णन करत असताना कधी ना कोणाच्या बाबतीत आपण काय करत असतो तर गुणाचे गुणधर्म किंवा गुण दाखवत असतो. पण एखादी जर उपमेय इतके गुणाच्या बाबतीत अद्वितीय असेल तर त्याची उपमा कुणालाच दिली जात नाही किंवा उपमेयालाच उपमेयाची तुलना दिली जाते. म्हणजेच अशा वाक्यांमध्ये उपमेय हेच उपमान ठरते. अंडरलाईन करून ठेवा, उपमेय हेच उपमान ठरते. मग कवी मोरोपंत म्हणतात अर्जुनाचं वर्णन करताना, बघा, कवी मोरोपंत अर्जुनाचं वर्णन करताना म्हणतात, झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु, परंतु या समहा. म्हणजेच आत्तापर्यंत बरेच होऊन गेले. आत्ता बरेच जण अतिशय तेजस्वी आणि धाडसी वृत्तीचे आहेत किंवा खूप शक्तिशाली आहेत, धनुर्विद आहेत, पण याच्यासारखा कोणीही नाही हे सांगत असताना उपमेयालाच दुसऱ्या कशाचीही उपमा देता येत नसेल. म्हणजे जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होतो. नीट लक्ष देऊन ठेवा. उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा अनन्वय हा अलंकार होतो. मग तो शोधायचा कसा? त्यातलं पहिलं अलंकाराचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगितलं की इथं आपल्याला कवी मोरोपंतांनी एक वाक्य जे सांगितलं ते तुम्हाला कधी कधी उदाहरणासाठी विचारतील किंवा श्लोक देतील आणि ह्यामध्ये कोणता अलंकार आला आहे असं विचारतील. पहा, झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु, परंतु या समहा. मग आपल्या पुस्तकामध्ये आपल्याला 12वीच्या पुस्तकामध्ये आपल्याला काही उदाहरणं दिली आहेत. बघा, आहे ताजमहाल एक जगती, तोच त्याच्या परी. ताजमहालाची उपमा दुसऱ्या ताजमहालाच्या कुणालाही देऊ शकत नाही, कारण ताजमहालासारखा एकमेव अतिशय महान असं वास्तू आपण ताजमहालालाच देतो. म्हणून आहे ताजमहाल एक, जगती तो त्याच परी. उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली आहे. ह्या आंब्यासारखा गोड हाच आंबा. वरील दोन्ही सुद्धा उदाहरणामध्ये उपमेय आणि उपमान
ताजमहालला ताजमहालच आणि आंब्याला आंबाच असं दिलेलं आहे. मग यामध्ये आपल्याला अलंकाराचं वैशिष्ट्य, अन्वय अलंकाराचं वैशिष्ट्य काय समजलं तर अद्वितीय आहे. याची उपमा कोणालाही दुसऱ्याला देता येत नाही. या अलंकाराचं एक वैशिष्ट्य म्हणजे काय तर दोन समान वस्तूंची तुलना वर्णन करताच येत नाही. तोच सर्वश्रेष्ठ असतो. उपमान हा उपमेय आणि उपमान हे दोघा सुद्धा एकाच बाबतीत समान असतात. उपमेयालाच उपमेयाची उपमा दिली जाते आणि म्हणूनच यांमध्ये अन्वय म्हणजेच संबंध आणि अनन्वय म्हणजे तुल्य अन्वय संबंध म्हणून अतुलनीय असा इथं आपल्याला काय घ्यावा लागतो संदर्भ घ्यावा लागतो. पहा बाळांनो, अतिशय छान असं असलेलं अनन्वयाचं उदाहरण इथं आपण आणखीन एक बघूया की अनन्वय अलंकार आणखीन कोणता. सागरासारखा गंभीर सागरच, हे सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये कदाचित विचारू शकतात. लक्षात ठेवा, क्वचितच काही उदाहरणं आहेत. आणखीन आपल्याला बघायचं गेलं तर बघा, अतिशय छान असं उदाहरण आहे ताजमहाल एक जगती तो त्याच परी. आणि हे बघा दुसरं अर्जुनाचं वर्णन करताना मोरोपंत म्हणतात, झाले बहु होतील बहु आहेतही बहु परंतु या समहा. तर इथं एवढेच आपल्याला काय दिसत आहेत अनन्वयाचे उदाहरणं दिसत आहेत. आणि उपमेयाला उपमेयाचीच उपमा असेल तर अनन्वय अलंकार होतो. यातून आपला अनन्वय अलंकार हा पूर्णतः परफेक्ट झाला असं समजूया. धन्यवाद.